सासू सुनांना भांडणासाठी कोणताही विषय पुरतो आणि आजचा विषय आहे वृद्धाश्रम. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा अस्सल हास्याच्या घरगुती मेजवानीसाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. कधी गोड कधी तिखट चेतना भाट आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आई लक्ष आहे का? वाज ग. सर्कस पडल्या ओस. प्राणी नसल्याने प्रेक्षकांनी सर्कशीकडे फिरवली पाठ. आई आता आता काय तू आणि तुझी आई जाय ना मग. नाही तर तुम्हाला लई ऊत आलेला असतो ना प्राणी करायला इथं. माकडाचे कपडे घाला आणि मारा उड्या. सरकशी तरी जोरदार चालतील जा. आई कसं बोलता आई? घरच्या सुनेला कोणी असं बोलतं का हो? आई घरची सून करती पण तशीच ना. आई शोभत का हो तुम्हाला? हो. कानात काय मुतखडा झाला होय तुझ्या? ते वाजते ते उचल ना. ताईंचा फोन आहे, मी कशाला उचलू? तिचं तर डबड 24 तास वाजतच असतंय. उचल पटकन. आई आई भाऊजींचा फोन आहे. त्यांच्या नवऱ्याचा फोन मी कसा उचलू आई? तिचा नवरा नंतर झाला, आधी माझा पोरगा आहे. लग्नाला इतकी वर्ष झाले तरी काय गुलगुलू बोलायचं असतं काय माहिती यांना. उचल लवकर. आई पण येत नाही. या ना लवकर, फोन वाजतोय कधीचा फोन. हा अगं हिथं वाजतोय ना का भैरी बिरी आहे का ग? फोन वाज. उचल लवकर, कट व्हायचा तो. नाही आमचं काहीतरी पर्सनल असू शकतं ना बोलणं. मी बोलते त्यांच्याशी. आज जा, आज फोन उचल. नाही फोन उचल. अहो पण आमचा पर्सनल. स्पीकर वर टाक. स्पीकर वर टाक. आई काय असं फोन उचल म्हटलं. हिथं दे लवकर. अहो नाही अहो आई आई कशाला उगाच? आई बोल. हॅलो हॅलो, बोलो. बोल की ग ना मी. किती उशीर फोन उचलायला. नाही ते कामात होते. डबा भेटला ना तुम्हाला? आंबाड्याची भाजी कशी होती? भाजी आहे वय त्याच्या आयला एकच नंबर. काय तुझ्या हाताला लागाच, तुझा हातच खाऊन टाकणार आहे. काय तुझ्या आयला तर आमच्या आईचं आयुष्यभर 30 जेवण ते काय ती तिची ऐका ना जेवण असं होतं तुझ्या हातचं लागा. बोटा चाट म्हणा, बोटा चाट. ऐका ना मला काम आहेत जरा. मी बोलू का नंतर तुमच्याशी? मी काय काय आलोय इकडं. नाही तसं नाही. काय लागा तू ऐक माझं. ऐक की ती वृद्धाश्रमाचं काम झालंय बरं का. ती बघितलंय बरं का मी. हा आणि जवळच आहे आपल्या घराच्या. 2 किलोमीटरवर आहे फक्त. म्हणजे कसं आपलं येता जाता म्हातारीकडे लक्ष देता येईल ना आपल्याला. एकदा का म्हातारीला पाठवलं की मग आपण मोकळच. चालेल चालेल. मी कामात आहे. मी बोलू का नंतर? ऐकी ऐकी आईला जरा कल्पना देऊन ठेव, नाही तर काय नंतर शॉक मध्ये जाईल ती. कळलं का? आणि ऐकी ना मी हो भाजी जरा वाज तिकाड झाली होती बरं का. रातची स्वीट डिश पाहिजे मला. काय बोलला? काय बोलला? काय ग? काय बोलला? काय नाही ते म्हणत होते का भाजी चांगली झालती. नाही आधी काय बोलला? रातच्याला स्वीट डिश. आता ते नाही ग. रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? कुठं? रुद्राश्रमाला कुणाला टाकणार आहे? एका म्हातारीला टाकायचंय. कोणची म्हातारी? असते बा एक म्हातारी सोप्यात रुतून बसलेली. तिला टाकायचंय. नवऱ्याला जड झाले ते झाले, पोरांना पण जड झाले का ग बाय? आता एवढे रावले. ऐका 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 तुम्ही जरा निवांत ऐका. काय केलं ग मी? नाही मी तुम्हाला नाही शांतपणे सांगणार होते. सगळं नीट समजावून सांगणार होते. पण आई तुम्हाला सवय ना मध्ये मध्ये नाक खूप आई तसं नाही म्हणून मी तुम्हाला निवांत सांगणार होते. मला रुद्राश्रमात टाकाय निघाले होय. नाही, आई आई ऐका आई आई ऐका मी सांगते आई ऐका.
जास्त लांब नाही आई, इकडे आपल्या घराजवळ 2 किलोमीटरवर आहे फक्त आई. किती मस्त आहे माहितीये तुम्ही आई, एवढ्या जवळ आहे ना, तुम्ही तिकडे जाऊन मोठ्याने श्वास घेतलात ना की आपलं घर डायरेक्ट वृद्धाश्रमाजवळ येणार. मग तिथं मला पाठवतो, सांगून ठेवते मी कुठं जाणार नाही. आई हे घर माझं आहे, मी सजवलंय माझ्या हातानं, मी वावरलं इथं, मी कुठं जाणार नाही आधीच सांगून ठेवते. आई ऐका कसं आहे ना, आता तुमचा या घरातला वावर ना थोडासा कमी झालाय, त्याच्यामुळं मला असं वाटतं का तुम्ही तिथं जायला पाहिजे. आणि कसं तुम्ही सारख्या सोफ्यातच रुतून बसलेल्या असत्या ना, नाही ते काम करा आई सोपं करा. हा सोफा लय प्यारा आहे ना, हा सोफा घेऊन जा वृद्धाश्रमात. आई सोफा घेऊ, आता तुम्हाला ना काही आई सांगते थांब, सोफा नाही घेऊन जाऊ शकत आई. सोफा सगळ्या जुन्या वस्तू नाही नेऊ शकत तिकडे. असं आई, आपण जे वृद्धाश्रम पाहिलं ना, तिकडे अशा एका खोलीत 4 कॉट ठेवल्यात, म्हणजे 4 म्हातारे राहणार. सोफा बसणार नाही ना तिकडे. मग सोफ्याचं कसं करायचं, मग काय करायचं? एक काम करते आई, आई तुम्ही गेल्यावर माझ्या आईला देऊ सोफा. माझ्या आईला कधीपासून सोफा घ्यायचा होता आणि ना असा दणकट सोफा पाहिजे होता आईला. तुला लय माहिती किती दणकट आहे तो सोफा. 24 तास चिकटलीच असतीस ना, ढेकून कुठली. आई मला ढेकूण म्हणाल्या, मी काय ढेकूण आहे का? मी काय अशी येऊन आई तुमच्या पायाखाली येऊन तुमचं रक्त पिते का मारून टाकीन कधीतरी तुला, तू लांब उभी राहा माझ्यापासून. काय पण येते माझा सोफा मी कोणाला देणार नाही. खड्डा पडला असं नाही तर पार काय करताय तुम्ही आई? ती कशी बोलते? अहो आई ऐका तुम्ही माझं जरा निवांत ऐका. तू पण ना जास्त करतीस. चांगलं सांगत होते, हे आई बोलल्या मला मग. आई ऐका माझं, ते वृद्धाश्रम खरंच चांगलं असतंय अहो. आई आई ऐका, आपण जे वृद्धाश्रम पाहिलं ना, ते खूप चांगलं आहे. तिकडे खूप श्रीमंत लोक येतात, हा. लोकांचे वाढदिवस साजरे करतात आई. मग तुम्हाला फुगे मिळणार, टोप्या मिळणार, केक मिळणार आई, खूप सारे गिफ्ट्स मिळणार आणि फळं पण देतात खायला, केळं पण देतात. राणीच्या बागेत टाकतेस मला केळं द्यायला? अहो आई असं काय करता, चांगलं असतं वृद्धाश्रमात. मी नाही जाणार कुठं. ऐका माझं तिथं आहे ना, तिथं म्हाताऱ्या माणसांना ना पहाट 5 वाजता उठवतात, त्यांना परेड बिरेड करायला लावतात, आहे का नाही? म्हाताऱ्यांना कायला परेड करायला लावतात? फिट राहण्यासाठी. मग म्हाताऱ्यांनी फिट राहावं आई. तिकडे काय करतात, 5 वाजता उठवतात, परेड करतात, मग 6 वाजता योगा करतात, मग थोडंसं 7ला ध्यानाला बसायचं, मग 8ला झुंबा करतात, मग 9ला हे पेपर वाचायचा आणि मग 10ला हे शतपावली करायची. बाई, ह्या सगळ्या हालचाली आहे, खायचं प्यायचं कुठं आहे ह्याच्यामध्ये? एवढं कुठं करत बसायचं मी? अहो हे असणार ना, तुम्हाला खायला प्यायला पण असं कुठं म्हाताऱ्या माणसांना कोणी असं येणार. उपाशी ठेवतं का कोणी? देखरेख करता चांगली, 1 कोप भर दूध मिळून तुम्हाला 2-4 गुलकुच्ची बिस्किट भेटतील, फळं भेटतील खायला, नाही का? मग अजून काय पाहिजे जीवाला? पुढं एवढंच मिळणार होय? 2 गुलकुच्ची बिस्किट आणि फळ कुठं जाणार आहे माझ्या ते? अगं दिवसभर काय खायचं मग मी? अहो आई असं नसतंय ते. असं बोलत ऐका माझं, नाही तुम्ही, तिथे ना, नाही जाणार. ऐका आई, तिथे ना, ऐका माझं, तिथे एक डॉक्टर असतात, ते बघत्यात कोणाची तब्येत कशी आहे, कोणाला किती पचत, आणि कसं म्हातारा झाल्यावर कोटा आपला कमी होतो ना पचनाचा, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं अंगाला लागल ना तेवढंच ते देतात आई. आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला असं प्रथमदर्शी बघितलं ना, तर म्हणतील म्हातारीत लय चरबी आहे, म्हणजे हे कमी केलं पाहिजे बुवा म्हातारीचं. आई तुम्ही एवढं खाल्लंय ना याच्या आधी, पार तुम्ही 2.5-3 महिने पार उपाशी राहिल्या ना, तरी तुम्ही जिवंत राहाल माहितीये. न मी उठ गा. अहो मी खरंच बोलते आई. ताई ताई, काय ग? शरीरावरची चरबी दान करता आली असती तर आई केवढ्या दानशूर झाल्या असत्या आई. रेडी आहे का ग तू? दानशूर म्हणे समाजसेवा केली असतीत ना. आईची समाजसेवा. 2 नटव्या इथं ठेवल्यात घरात, लय समाजसेवा झाली आमची. नाही आई काय चुकीचं बोलते. शेवटचं सांगते, मी कुठं जाणार नाही, हे घर माझं आहे. ऐका माझं आई, तुम्ही शांतपणे, तुम्हाला वेगळं वाटतंय काहीतरी वृद्धाश्रम म्हणजे. अहो चांगलं असतं. आणि आपण पाहिलेलं तर खूपच चांगलं आहे आई. आणि आई वृद्धाश्रम हे म्हणजे कसं असतं का बुवा, वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जे ध्येय असतं एक म्हाताऱ्यांचं, तर त्यांना बुवा असं नाही का भारी नीट गा, नीट बोल, नीट बोल.
वृद्धाश्रमात ना आई म्हणजे जगण्याचं एक आपल्याला ध्येय मिळतं बुवा. आता मी ऐकलंय गेल्या वर्षी एक 80 वर्षाचे आजोबा आहेत ना मॅरेथॉन मध्ये पहिले आले. 80 वर्षाचे म्हातारे गृहस्थ 20 किलोमीटर पळाले मॅरेथॉन मध्ये, जिंकले, मेडल भेटलं त्यांना. आई मला वाटतं का बुवा तुम्ही पण असं काहीतरी करावं, म्हणजे आम्हाला पण जरा सुनांना जरा तुमचा नाही का सासू असल्याचा अभिमान वाटन का. कायचा अभिमान, मला नाही जायचं कुठे झेंडावर व्हायला, मला इथं माझा ह्यो सोपा बरा आहे. आई नको आई पळायला तर रस्त्यावर खड्डे पडतील. हित आहे ग जरा, हित आहे, हित आहे ना, हित घाव मला जरा, हित घाव. ती बघ कशी तुझ्यात कमी नाहीत किडे. शांत बसतीस का ग. ऐक आई, लय बोललात आई, मगापासून लय बोललात. मी ना तुम्हाला शाप देते, मला जर आता रुद्राश्रमामध्ये टाकलं ना, तुमची पोरं पण तुम्हाला रुद्राश्रमामध्ये टाकणार आहेत का ना बघा. माझा तळतळाट लागल तुम्हाला. खूप बोललात आई, खूप बोललात, नाही बोललात आम्हाला. पण पाया पडते आई, तिकडे जाऊन तिकडच्या बायकांना असं बोलू नका. तिकडे तुमच्या सुना नाहीत सगळं ऐकायला आई. मी कुठं जाणार नाहीये. माझा ताटगडी तिथं बसलाय खमका. तू हाय मला पोसायला, तुमच्या जीवावर नाहीये मी. तो मला कुठं धाडणार नाही. नाही. फोन लाव त्यांना. नाही, एक मिनिट, नाही. फोन लाव लवकर एक त्यांना. मिनिट, एक मिनिट. मी तुम्हाला खरं तर सांगणार नव्हतं. तुम्हाला थांबवू नको, थांबवू नको, नका सांगू. तुम्हाला थांबवू नको. नाही सांगू, नाही सांगू. साबण मारून टाका एकमेकांना. नको सांगू, सांगते नको सांगू, मला सांगू दे. नको सांगू. मामांजीनीच सांगितलंय तुम्हाला वृद्धाश्रमात टाकायला. चालू पड, जा निघ तिकडे घरी जा. काय म्हणली तू? मामांजीनीच फोन केलता, म्हणले आपलं गठुडे टाकायचंय वृद्धाश्रमात. हे, चल, हे नाही म्हणणार असं काय. उगा आपलं त्यांचा माझ्यावर लय जीव आहे ते नाही असं म्हणणं. हो आई, जीव आहे म्हणूनच सांगितलं त्यांनी. इथे बसून बसून पोत होत आहे आई तुमचं. सुनांचं काही ऐकत नाही. बाई बाई आई, मला काय मर ना कुठं तर जाऊन मर ना. ते नाही असं का. फोन लाव, हा? फोन लाव त्या. ठीक आहे, लावते ना मी फोन. ते नाही असं म्हणणार, त्यांचा लय जीव आहे माझ्यावर. फोन मामांच्या तोंडूनच ऐका तुम्ही खरं खोटं काय ते. तुम्हाला आमच्या सुनांचं पटत नाही ना. फोन लाव लवकर. आता काय. मामांजी. हॅलो मामांजी. हॅलो. हा नवा बेटा, कशी आहे बेटा? मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरी आहे ना? अरे मस्त आहे. आणि ते टेकून कसं आहे आपलं? मनकवडे आज पण कळलं मी बरी आहे मामांजी. ढेकून जवळपास मेला असता आज, माहितीये का? अरे त्या गठोड्यापासून दूर राहा, बोटानं चेचलती. बरं मामांजी ऐका ना. हा बोल ना बेटा. काय मग यंदाचा बर्थडे कुठल्या उसात? अरे बेटा वावरामध्ये. वावरामध्ये बर्थडे? मग शेतकरी माणूस आहे, त्याला कसला बड्डे काय, आपला ऊस भला ना आपण भल. खरे. अगं मुद्द्याचं विचार ना. अरे या वर्षी बेटा असा ऊस आलेला आहे. होय. अरे आपल्याला पार युरोप मध्ये बी ऊस घेऊन बोलवले बर. हो. आणि ते काय ते ऍस्ट्राडार्म काय आहे ना ॲम्स्टरडॅम. तिथं कृषी प्रदर्शन भरून राहिलं. तिथं आपल्या ऊसाला मागणी. मी तिकडे म्हणजे मामांजी आपला ऊस परदेशात जाणार का दाखवायला? अरे लय मागणी, ऑस्ट्रेलियात बी मागणी. मग बया मग तर काय तुम्ही यायचेच नाही परत मग इथं नाही का? बरं ऐका ना मामांजी, ऐका ना. ते चांगलं आहे सगळं, अभिनंदन. बोल ना बेटा. काय झालंय का ते तुम्ही वृद्धाश्रमात नाही का टाकायचं बोलत होते आपलं गठुडं. हा बोललो होतो मी. हा तर ते आईंना सांगितलंय तर त्यांनी पार खाणं पिणं सोडलंय, ऐकती नाहीत अजिबात. त्यांना असं वाटतंय का बुवा त्यांना आम्ही टाकणार आहे वृद्धाश्रमात. अरे का डोकं फिरलंय का त्या गठोड्याचं? तिला मज वाटल वृद्धाश्रमात जायला. त्या वृद्धाश्रमवाल्याने घ्यायला पाहिजे तिला. अरे ते का बिंडोक आहे का बाई? अरे ते आपलं सीताराम आप्पा आहे ना, सीताराम आप्पा, हा त्याची म्हातारी आहे. आता सीताराम आप्पा गेल्या. राधा हा ती राधा का बरोबर ओळखलं तू. हा ते आता आप्पा गेल्यानंतर तिची पोरं बघना, खचली पोरी म्हातारी. बघना, एकटी म्हातारी आहे. बरोबर आहे. आता आपला जीव तुटतो, दूरची का नातेवाईक आहे ना आपली. सगळ्या सोयऱ्यांमध्ये असं सोडून चालत नाही.
तर मी भेटलं आता आपल्या घराच्या जवळ ते वृद्धाश्रम आहे ना तिकडं, तर तिथं काही व्यवस्था लागली तर कसं आहे, गठुड पण जात राहील आतनं मधनं, तुमचं लक्ष राहील. म्हणून मी रोहित याला फोन करू म्हणलं जरा माहिती काढते. झालंय मामांजी ते चेष्टा करताय बाई माझी. मामांजी झालंय ते जरा आम्ही आईची मस्करी केली जराशी. अरे काय बावळट आहे का पोरी, नका म्हातारीला छळत राहू तुम्ही. एक मिनिट आईची तिचा जीव कशाला खाता. हॅलो धनी, वनी बोलते. ऐका ना, तुम्ही तो ऊस घेऊन अख्ख्या तिथे जाणार, प्रदर्शन करणार, सगळ्या जगाला दाखवणार. मला पण यायचंय ॲम्स्टरडॅमला. मला पण घेऊन चला ना तुमच्या बरोबर धनी. ठेव फोन. ऐका ना, मला घेऊन चला पोरी. फोन ठेव. ऐका ना, चला ना मला घेऊन ठेव कधीतरी. फोन. कुठंच घेऊन. वा 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 वा, किती बरं वाटलं तुम्हा तिघींना इतक्या दिवसांनी भेटून. आणि मी अशी प्रार्थना करते आमच्या सगळ्यांच्या वतीने की कुठल्याच वृद्धाश्रमाने तुला कधीच घेऊ नये, कारण आमचा या गाठोड्यावर खूप जीव आहे. बघूया दर्दी हास्य रसिकांना कसं वाटलंय. प्रसाद सर. ऍक्च्युली ना वनिता, तुला जे या सिरीजमध्ये गाठोडं म्हटलं जातं ते ओव्हरऑल म्हटलं गेलं पाहिजे. इतक्या व्हरायटी आहेत तुझ्याकडे की त्याचं मिळून एक गाठोडं झालंय. वा वा. पूर्वी कशी आजीची पोतडी असायची तशी वनीचं गाठोडं असं एक. वा वा, मजा आली. थँक्यू थँक्यू. सई. वने, मला असं वाटतं की आम्हाला प्रेक्षक म्हणून आमचा जीव तुटतो ते तुझ्याशी प्रेमाने बोलत नाहीत म्हणून. हेला तू कारणीभूत आहेस, कारण तू तशा रिॲक्शन्स देतेस. फार मजा येते. आणि सचिन सर पण त्यांचं बेअरिंग सोडत नाहीत काही झालं तरी, त्याचीही मजा येते. चेतू कडक, मजा आली. नमा नेहमीप्रमाणे ऑसम. जेव्हा तुला वृद्धाश्रमात टाकायचं ठरलं तेव्हा आमिरदानी एक अशी हलकी पियानोची ट्यून सोडली होती. मला असं वाटतं की सगळे एकत्र जेव्हा परफॉर्मन्सला हातभार लावतात त्यांनी तो अजून जास्त छान होतो. आणि हाही छान झाला, मजा आली. थँक्यू.